नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टेक इन मराठी चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत की रेल्वे विभागातर्फे जे नवीन नियम आलेले आहेत तत्काळ तिकीट बुकिंग संदर्भात, जे की आधार ऑथेंटिकेशन केल्याशिवाय तत्काळ तिकीट बुकिंग होणार नाहीये. आता मित्रांनो, 1/7/2025 पासून जर तुम्ही आधार ऑथेंटिकेशन केला नसेल तर तुमच्या नावाने तत्काळ तिकीट तुमच्या IRCTच्या ॲपमधून होणार नाहीये. तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्ही मोबाईलने ते आधार ऑथेंटिकेशन कशारीत्या करायला पाहिजे, काय-काय माहिती भरायची आहे आणि कसं तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे. तर कुठलाही उशीर न करता चला आपण व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे IRCTC. IRCTC वेल कनेक्ट ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे तुमच्या मोबाईलमध्ये. जर तुम्ही बुक करत असाल तर ऑलरेडी हे असेल. आता यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यावर याच्यामध्ये युजर नेम टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचा आहे. तुम्ही OTP ऑप्शनसुद्धा निवडू शकता किंवा तुम्ही पासवर्ड विसरलात तर फॉरगॉट अकाउंट डिटेल्स याच्यावरसुद्धा क्लिक करू शकता. समजा तुम्ही पहिल्यांदा ॲप उघडला असेल आणि याच्या अगोदर याच्यावर रजिस्टर केला नसेल तर रजिस्टर युजर या बटनावर सुद्धा क्लिक करून तुम्ही नवीन युजर रजिस्टर करू शकता. तर आता तुम्ही इथं सर्वात अगोदर तुमची ID आणि पासवर्ड टाकायचा आणि ॲप लॉग इन करून घ्यायचा आहे. आपल्याला आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी सर्वात अगोदर लॉग इन करणं गरजेचं आहे. तर आता मी इथे लॉग इन करून येतो. लॉग इन केल्यावर आता तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, ट्रेन याच्यावर क्लिक करायचं आहे. ट्रेन याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला आता इथं बघा खाली होम, अकाउंट, ट्रान्झॅक्शन्स अँड मोर असे वेगवेगळे ऑप्शन आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अकाउंट या ऑप्शनवर क्लिक केल्यावर आता तुम्हाला इथं खाली एक नवीन ऑप्शन आलेला आहे, ऑथेंटिकेट युजर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं. नंतर ऑथेंटिकेट युजर या ऑप्शनवर क्लिक केल्यावर आता इथे तुम्हाला सिलेक्ट ऑथेंटिकेशन टाईप विचारलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड दोन्हीनं ऑथेंटिकेशन करू शकता. आता ते तुमच्या मनावर आहे, पॅन कार्डनं करा किंवा आधार कार्ड. आता मी आधार कार्ड निवडलेलं आहे. आधार कार्ड निवडल्यावर याचं नाव, जन्मतारीख आणि लिंक ऑटोमॅटिकली येऊन जाईल मित्रांनो. तुम्हाला आधार कार्ड टाकायचं आणि व्हेरीफाय करायचं. त्या अगोदर तुम्ही तुमचं नाव स्पेलिंग सहित व्यवस्थितरित्या तुमच्या आधार कार्डवर जसं आहे तसं आहे का चेक करायचं आहे, डेट ऑफ बर्थ करायचा आणि लिंक बरोबर आहे का तपासून घ्यायचं. नसेल काही चूक असेल तर प्रोफाईलमध्ये जाऊन ते एडिट करून घ्यायचं आहे तुम्हाला ऑथेंटिकेशन करण्याच्या अगोदर, नाहीतर ऑथेंटिकेशन होणार नाही. हे सर्व माहिती व्यवस्थित करून घेतल्यावर आता माझ्या इथे तर बरोबर आहे, त्यामुळे मी आता डायरेक्ट आधार नंबर टाकणार आहे. तर आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली आहे कन्फर्म या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं, चेकमार्क करायचा आणि खाली तुम्हाला सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं. OTP सेंड केल्यावर तुमच्या आधारला जो नंबर लिंक आहे त्याच्यावर एक OTP येईल. इथे इन्सर्ट OTP या जागी तुम्हाला ती OTP टाकायची आहे आणि सबमिट करून टाकायचं. जसे आता मी इथं आधार OTP टाकलेली आहे, सबमिट करूया. सबमिट झाल्यावर अशा प्रकारे तुमच्या इथं माहिती येईल की तुमचा आधार ऑथेंटिकेशन सक्सेसफुली झालेले आहे. आणि इथं अजून तुम्हाला काही माहिती देण्यात येईल, जसे की तुम्ही आता एका महिन्यात 24 तिकीट बुक करू शकता मित्रांनो. ठीक आहे, एका महिन्यात एकूण किती 24, अगोदर 12 होते, आता 24 करण्यात आलेले आहे. त्यासोबतच तुम्हाला अजून काही टर्म अँड कंडिशन नवीन जे आलेले आहेत ते सुद्धा सांगेन आणि तुम्ही ई-वॉलेटसुद्धा यूज करू शकता. अशारित्या तुम्हाला घरबसल्या आपल्या मोबाईलच्या सहाय्याने आधार ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण आता जी नवीन नियम आलेला आहे त्याच्यामध्ये जर तत्काळ तिकीट बुकिंग करायचं असेल तर हे कंपल्सरी केलेलं आहे. त्याशिवाय आता तत्काळ बुकिंग होणार नाही. तर ही एक चांगली आयडिया आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो, कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत होते. तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, राम राम मंडळ.